मुक्ताईनगरची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात गाजली। गेले अनेक वर्षे मुक्ताईनगरला ही यात्रा भरत असते। शांततेने 4 ते 4.5 लाख भाविक दरवर्षी येत असतात आणि सोयीने आपल्या दर्शन घेऊन घरी सुखरूप पोहोचत असतात। मात्र यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही मुली गेल्या होत्या यात्रेत आणि त्यांच्याबरोबर छेडछाड झाल्याचा एक तक्रार देखील आज दाखल झालेली आहे। केंद्रीय रक्षामंत्री रक्षा खडसे या गुजरात दौऱ्यावर असताना ही घटना घडली। त्या आज मुक्ताईनगर येथे पोहोचल्या आणि थेट पोलीस स्टेशन त्यांनी गाठलं आहे। अशातच या घटनेमध्ये त्यांनी एक पोलिसांना निवेदन दिलं आहे की जे पण आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर इथली जे स्थानिक आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांच्यावर कुठेतरी एक ताशेरे ओढले गेले की तुमचा कार्यकर्ता आहे, तुमच्या कार्यकर्त्याच्या पुतण्या त्याच्यात इन्व्हॉल्व आहे। आमच्यासोबत आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करूया। आमदार साहेब, आता नेमकी जी घटना मुक्ताईनगरात घडलेली आहे त्याच्यात कुठेतरी एक इशारा तुमच्याकडे होतोय की तुमच्या कार्यकर्त्याचा पुतण्या त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, काय म्हणाल? हे हरकत नाही काय शेवटी माझं आणि खडसे फॅमिली तर खूप सख्य आहे। गेल्या 30-35 वर्षापासून आमची एकामेकासमोर चाललेलं आहे। कुठे पण काही झालं की त्यांना मी आणि माझे कार्यकर्त्यांशिवाय दुसरं कोण दिसत नाही। इतकी मोठी यात्रा होती, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होती आणि छेडखानी झाली तर त्या खऱ्या अर्थाने छेडखानी जर झाली आहे आणि गुन्हा दाखल झाला आहे तर त्या आरोपींवर काय असेल नसेल चौकशी दरम्यान त्याच्यावर सत्य समोर येईल आणि त्यांच्यावर अतिशय कडक आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, जे भारतीय न्यायसंहितेला अपेक्षित आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींनाही एक दिलासा मिळेल। पहिल्यांदा अर्थ हा विषय महत्त्वाचा आहे। पण तो कार्यकर्त्याशी आमचे संबंध कसे जोडायचे किंवा शिवसेने संबंध कसे जोडायचे याच्यामध्ये काही लोकांना अतिशय आनंद मिळतो, त्याच्यामुळे ते त्या तशा पद्धतीने जोडत असतील। पण आरोपी हा आरोपी असतो, त्याच्याशी काही कोणाचा संबंध नसतो। कोणत्याही पक्षाचा व्यक्ती संस्कार करताना असे संस्कार करत नाही। आम्हाला 10 जोडायचे असतात, 4 तोडायचे नसतात। त्याच्यामुळे काल झालेला परवा झालेला जो प्रकार आहे त्या प्रकारासंदर्भात 2 गुन्हे दाखल झाले, 353 पण दाखल झाला आहे। आज सकाळी मी असा ऐकतोय पोस्को आणि 354 दाखल झालेला आहे। याच्यामध्ये पोलीस व्यवस्था चौकशी करतील आणि दोषींना अतिशय चांगलं कारवाई करतील, चांगला दंड होईल। महाराष्ट्रातला जर विचार केला तर महाराष्ट्र संपूर्ण वातावरण ढवळून निघालेलं आहे। नुकतीच स्वारगेटची पुण्याची घटना घडलेली आहे, महिला सुरक्षित नाहीत। अशातच आज मुक्ताईनगरामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची सुद्धा छेडखानी केली जाते आणि ही तक्रार वरपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेत लवकरच त्याच्यावर कडक शासन होईल। कार्यकर्ता कोणाचाही असो, कुठल्याही पार्टीचा असो, आम्ही गाय करणार नाही अशी त्यांनी ग्वाही देखील दिली। काय म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदनच करेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या घटने केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या मुलीच्या घटनेची दखल नाही तर महाराष्ट्रातल्या कोणतीही मुलीचे की आई बहिणीचे काही अशा पद्धतीत होत असेल तर प्रत्येकाची दखल घेऊन त्याला फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला अतिशय चांगले म्हणजे त्याला कठोर दंड कसा होईल, कठोर शिक्षा कशी होईल तो प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होतो आहे आणि तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे। ह्याही घटनेसंदर्भात मुख्यमंत्री त्याच तत्परतेने कारवाई करते याच्याबद्दल शंका नाही आणि त्या कारवाईचं आम्ही बी स्वागत करू। निश्चितच हे होते मुक्ताईनगरचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांनी ग्वाही दिलेली की झालेल्या मुक्ताईनगरच्या घटनेत जोही दोषी असेल त्याला जास्तीत जास्त केस फास्ट ट्रॅकवर चालवून जास्तीत जास्त कडक शासन व्हावं ही देखील माझी इच्छा आहे। जळगावहून मनीष जोग, मुंबई तक।